गाईज आपण सिल्लोडून निघालो आता यवतमाळसाठी. बघू शकतात आपल्याला आता वाजलेले 8 वाजलेले. वातावरण छान आहे. बाहेरचं टेम्परेचर आहे 26. गाडीचं सेट केलं आपण 24. गाईज आपण भोकरदनमध्ये पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण भोकरदनमधून जाफराबाद रोडला लागू. जेव्हा लास्ट टाइम आपण नागपूरला गेलो होतो तेव्हा आपण राजूर रोडने गेलो होतो, सरळ गेलो होतो, म्हणजे जालना रोडला गेलो, म्हणजे आपण जालन्याला गेलो होतो त्या दिवशी. तर आज आपण जाफराबाद रोडने जाणार आहे. आता बघू काय काय बघायला भेटतं आणि रस्ता कसा आहे तुम्हाला सांगतो मी. भोकरदनमध्ये खूप आपले काही कॉन्टॅक्ट्स चांगले आहे, मित्र आहे, पण आता सध्या टाईम नाही भेटण्यासाठी. नेक्स्ट टाईम आता कधीतरी मीटअप करू. आपण आता भोकरदन शहरातून बाहेर पडतोय. जाफराबाद रोड आहे, झाड पण इकडून जातो, मोहारा पण इकडून जातो, माहोरा. खूप इथं मार्केट आलं इकडं. पहिले जास्त काही जास्त दुकानं नव्हती इकडं, मला जेवढं आठवतं तेवढं. जाफराबाद 31, बुलढाणा 63, अकोला 162. आपण आता माहोऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे. जाफराबाद तिथून 13 किलोमीटर आहे आणि इकडून बुलढाणा काही 43 किलोमीटर वाटतं. तर धाड, बुलढाणा, खामगाव, अकोला हे आपल्याला इकडं लेफ्ट साईडला जावं लागेल या चौकातून. आणि आता आपल्याला जाफराबाद जायचं तर आपल्याला सरळ जावं लागेल माहोराच्या इथं पाठी. इकडं जावं लागेल. लेफ्ट साईडला घेतलं तर आपण बुलढाणा, अकोला आणि आता सरळ आपण जाफराबाद. गाईज आपण आत्ता जाफराबादमध्ये एंट्री झालेली आपली. आता जाफराबाद शहरातून बाहेर पडू लवकरच. हा पण एक तालुका आहे जालना जिल्ह्यातील. ठीक आहे. आणि मजा येते सिमेंटच्या रोडपेक्षा डांबरी रोडवर गाडी चालवायला. अहिल्याबाई होळकर चौक, जाफराबाद.
आपण टू व्हीलर चालवतोय ना, तर आपण एका साईडला गाडी चालवली पाहिजे. स्टंटबाजी केली ना तर तुम्ही समोरच्याला पण जीवाला धोका देतात आणि स्वतः पण जीवाचा धोका देतात. याच्यामुळे काय करायला पाहिजे की आपण आपल्या लाईनने गाडी चालवली पाहिजे. कारण की फोर व्हीलरला जागा जास्त लागते, टू व्हीलरला कमी लागते. लोक काय करतात एकदम सेंटरला चालवतात, जसं काही ते फोर व्हीलर चालवतात. मी म्हणत नाही की फोर व्हीलर आणि टू व्हीलर जस्ट त्याच्या परीने सगळे चांगले चालवतात, पण काही जण असे असतात की स्टंटबाजी करायला बघतात किंवा वाईट पट्टीच्या इकडे येऊन गाडी चालवणं, म्हणजे ते आपल्यालाही अडचणीत आणि ते स्वतःही अडचणीत. बरोबर आहे की नाही? तर ही एकच विनंती सगळ्या टू व्हीलरांना की बाबा एका साईडला तुम्ही गाडी चालवली तर फोर व्हीलर वेगळी रस्त्याने व्यवस्थित चालू शकतो, नाहीतर तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात टाकतात आणि समोरच्याचा पण जीव धोक्यात टाकतात. गाईज आपण टेंभुर्णीत आलेलो आहे. देऊळघराच्या इथून काय 10 का 12 किलोमीटर बाकी आता. मला गाव माहीत नसल्यामुळे मी थोडं लेट शूट करायला चालू केलं, पण आपण आता टेंभुर्णीमध्ये मी आत्ताच एक पाठी वाचली पाठीमागं की आपण टेंभुर्णीत पोहोचलेलो. इथंच बस थांबते वाटतं, लोक इथंच उभे. चिखली 56, देऊळगाव राजा 1, जालना 34. आता आपल्याला जायचं आहे समृद्धीकडे. तर आता आपण देऊळगाव राजामध्ये पोहोचलेलो आहे. बरोबर 1 तास झालेला आहे आपल्याला सिल्लोडवरनं निघून. आणि ते विचारूनच समृद्धी जायचंय. समृद्धी समृद्धी Turn left onto Nagpur, Chhatrapati Sambhajinagar Highway. गाईज आपण देऊळगाव राजा इकडे लेफ्ट साईडला माझ्या गावात जातो वाटतं रोड, आणि इकडं हा राईट साईडला माझ्या बस स्टँड आहे. इथे चौक, मेन चौक आहे. काहीच कमेंट करून सांगा. इथे एक फेमस देवस्थान आहे, बॅनर पण लागलेले तुम्ही बघू शकता. तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा कोणचं फेमस देवस्थान आहे. ठीक आहे, पण आता देऊळगाव राजामधून बाहेर पडतोय. टेंभुर्णी ते देऊळगाव राजा थोडासा छोटा रस्ता आहे, पण चांगला रोड आहे, काही अडचण नाही, येऊ शकतो. बाकी सिल्लोड ते टेंभुर्णी एकदम टॉप रोड आहे, कारण की महारापर्यंत सिमेंट रोड आहे आणि त्याच्या पुढे पूर्ण डांबरी रोड आहे. त्याच्यानंतर देऊळगाव राजापर्यंत थोडा छोटा रोड आहे, काम चालू आहे, पण चांगला रोड आहे, येऊ शकतो. आणि आता देऊळगाव राजातून बाहेर पडतोय आपण. In 400 meters, turn left onto Sindhkhet Raja Road.
काहीच इथे यवतमाळ 258 किलोमीटर आहे, वाशिम 136, सिंदखेड राजा 13. तर आता आपण बघू समृद्धीला लागल्यावर. ठीक आहे. गाईज आपण देऊळगाव राजाहून आलेलो आहे. ते पळस खेड झालटा म्हणून गाव आहे. तर आपल्याला आता इथून समृद्धीला चढायचं आहे. तिथं तर राऊंड घ्यायचं आहे, मला मॅपमध्ये दाखवत आहे. हा सरळ गेलो ना इकडे लेफ्ट साइडला, हा सिंदखेड राजा आहे. Exit the roundabout onto the ramp. दिस इज अ व्हॅलिड टॅग. आता आपण जेव्हा यवतमाळला उतरू तेव्हा आपल्याला कळेल किती पैसे लागेल. ठीक आहे. आपण आता समृद्धीवर चढू. इकडे लेफ्ट साइडला समृद्धी दिसतोय. In 400 meters, take the ramp to Hindu Rude Samrit Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg. ओके. इकडं खालून जायचं तर आपल्या मुंबई म्हणजे छत्रपती संभाजीनगर, आणि इकडून वरती जायचं नागपूर. ठीक आहे. इथं कन्फ्यूज होतं बरं का कधी कधी की मुंबई की नागपूर. Join with Hindu Rude Samrit Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg. आपण छत्रपती संभाजीनगरवरून येतो तेव्हा ही एक्झिट आपल्याला दिसते. फर्स्ट टाइम आपण ह्या एक्झिट आणि एंट्रीवरून सिंदखेड राजा आणि इथून वरती येतो. ठीक आहे. फायनली आपण समृद्धीला लागलेलो आहे गाईस, बघू शकता तुम्ही. त्या दिवशी आपण येत होतो त्या दिवशी ह्या साईडला खूप गाड्या होत्या, आता त्या साईडला जास्त गाड्या दिसत आहे मला. तर काही दिसलं, मला काय वाटलं तुम्हाला सांगा तर मी सांगतो तुम्हाला. हा रोड तर तुम्ही आपल्या पहिल्या काही व्हिडिओमध्ये बघितलेलाच आहे. तिकडून एक्झिट आहे किंवा एंट्री, तिकडून आलो आहे आपण आत्ता. काही जास्त अवघड नाही आहे. सिल्लोडहून भोकरदन जाफराबाद, जाफराबादहून टेंभुर्णीवरनं देऊळगाव राजा. हे ते देऊळगाव राजामध्ये थोडासा टाइमपास होतो, म्हणजे रस्ता आपल्याला कळत नाही ना लवकर. तर काही जास्त नाही आहे. सिंदखेड राजाला लागायचं आहे, आणि सिंदखेड राजा इथून काय 12 किलोमीटर आहे फक्त. तर देऊळगाव राजा इथून काय तो 5 किलोमीटर. ठीक आहे. हे गाईज आपण घरून आत्तापर्यंत 200 किलोमीटरच्या वरती आलेलो आहे, आणि अजून आपल्याला 150 नाही तरी 120 किलोमीटर चालायचं आहे. तर आता घेतला होता स्ट्रेच ब्रेक घेऊन पुन्हा ड्राईव्ह चालू करू शकता तुम्ही. आत्ता आपण वानवजाची एक्झिट आहे, तिथं थांबलो आहे 2 मिनिटासाठी. गाईज अमरावती यवतमाळ एक्झिट आलेली आहे. आपल्याला आता समृद्धीला बाय बाय म्हणावं लागेल. आणि आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, इंटरचेंज 07 यवतमाळ अमरावती. इथून आता गोल फिरून नेर रोडला लागावं लागेल. इकडे लेफ्ट साईडला गेलो तर अमरावती, सरळ वरती नागपूर. बघा अमरावतीची पाटी इकडे, आणि आपण आता इकडं राईट साईडला. इकडं नागपूर वरती डबल हायवे चढता येईल, आणि इकडे यवतमाळ.
आपण नेर शहरला बायपास करून आता यवतमाळ रोडला लागलोय. नेर शहरात जायचं काम नाही, इथं बायपास आहे, चांगला रोड आहे. लवकरच गाईज आपण यवतमाळ शहरामध्ये पोहोचलेलो आहे. यवतमाळ शहराला जेवढ्या एंट्र्या आहे तिथं असं मोठं गेट बनवलेलं आहे. तर यवतमाळ शहरात आपले सहस्र स्वागत आहे. हा इकडून येणारा रोड आहे माझ्या पाठीमागून, तो दारवा आहे, आणि इकडून हा नागपूर जाणारा रोड आहे बायपास. तर आपण आता शहरात चाललो आहे. गाईज आपण पोचलेलो आहे यवतमाळमध्ये, आणि आपल्याला जे डेस्टिनेशन होतं तिथं पोचलं आपण. बरोबर घरून 331 किलोमीटर झालेलं आहे, आणि बरोबर 4 तास लागले आपल्याला इथं पोचायला. आपण 8 वाजता निघलो होतो, 12 वाजलेले आता सध्या. तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आणि आपला हा नवीन रूट होता. सध्या आपण पहिल्यांदा आलो होतो ह्या रूटवर, म्हणजे देऊळगा राजापर्यंत. तर त्यामुळे आपलं 90 किलोमीटर बरोबर झालं. इथं येईपर्यंत 331, आणि छत्रपती संभाजीनगर कधी गेलो आपण तर 350 किलोमीटर. बघू आपण आता कॅल्क्युलेशन करून कोणतं चांगलं आहे. तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.